जिल्हा बँक भरती परीक्षेमध्ये असणार निगेटिव्ह मार्किंग, बँक प्रशासनाची तातडीने परीक्षा घेण्याची मागणी. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कनिष्ठ लिपिकाच्या एकूण 444 पदांसाठी 18,924 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता ही लेखी परीक्षा तातडीने आयोजित केली जावी, अशी मागणी जिल्हा बँक प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवणाऱ्या IBPS संस्थेकडे केली आहे. या भरती प्रक्रियेत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी व अचूकतेची तपासणी करण्यासाठी लेखी परीक्षेमध्ये नकारात्मक गुण पद्धत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम राबवली जाणार आहे. त्यामुळे चुकीच्या उत्तरांसाठी गुण कपात केले जातील. यामुळे केवळ अंदाज लावून उत्तरे देणाऱ्या उमेदवारांना आळा बसणार असून अभ्यासू व पात्र उमेदवारांनाच पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. भरतीसाठी बँकेने राष्ट्रीय स्तरावरील नामांकित IBPS संस्थेची निवड केली आहे. 24 जूनपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत होते. एकूण 444 जागांपैकी 70% जागा सांगली जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांसाठी तर उर्वरित 30% जागा इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. उमेदवारांसाठी ही परीक्षा 100 गुणांची आहे. यामध्ये लेखी परीक्षा 90 गुणांची तर मुलाखत 10 गुणांची असणार आहे. मुलाखतीच्या 10 गुणांपैकी 5 गुण उमेदवाराच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि 5 गुण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी राखीव आहेत. उमेदवाराच्या सोयीसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अकोला आणि बीड या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांची व्यवस्था आहे. बँकेतील अपुरे मनुष्यबळ त्वरित भरण्यासाठी बँक प्रशासनाने IBPS कडे ही लेखी परीक्षा लवकरात लवकर आयोजित करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाच्या या पाठपुराव्यामुळे लवकरच परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.